काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे। त्यासाठी ठाकरे गटाचे कोणकोणते खासदार ठाकरेंची साथ सोडू शकतात याचे अंदाजही वर्तवले जात आहेत। ही चर्चा जोरात असतानाच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांकडे स्नेहभोजनाला गेले। त्यामुळे हे खासदार ठाकरेंची खरंच साथ सोडणार का आणि जर तसं झालं तर फायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा बघूया। राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि ऑपरेशन टायगरचा हा ट्रेलर आहे की काय याची चर्चा सुरू झाली। सध्या महाराष्ट्राचं दिल्लीत तापलेलं राजकारण पाहता खरंच ठाकरेंचे खासदार शिंदे गटात येणार का याची कुजबूज सुरू झाली आहे। ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटणार आणि शिंदेंच्या शिवसेनेत येणार अशी चर्चा आहे। दिल्लीत घडलेल्या काही घडामोडींमुळे या चर्चेला आणखी जोर आलाय। संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचोरे हे ठाकरेंचे 3 खासदार शिंदे गटाचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला गेले होते। तर ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील श्रीकांत शिंदेंकडच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते। धाराशिवमध्ये बदल होईल असं विधान प्रताप सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांबाबत केलं होतं। ओमराजे निंबाळकर यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली वाहताना केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावला नव्हता। अरविंद सावंत आणि अनिल देसाई ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असा अंदाज आहे। तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी कुठलेही पत्ते उघड केलेले नाही। ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार म्हणजेच 2/3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत आले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही। 2/3 एकाच वेळी बाहेर जायला पाहिजे आणि त्यांनी एकतर मर्जर करायला पाहिजे। आता या 2 गोष्टी जर का झाल्या, तुम्ही म्हणता तसे 6 लोक बाहेर गेले समजा आणि मर्जर झालं तर ते डिस्क्वालिफाय होणार नाहीत। आता पक्षाचा तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारला होता पक्षाचा, तर पक्षाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा कसं ठरवायचा। तर एक या 10व्या शेड्यूलमध्येच 2 फ्रेजिओलॉजीज वापरलेले आहेत, एक लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी। तर फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये मेजॉरिटी म्हणून तो पक्ष त्यांचा होत नाही, म्हणजे 9 ते 6 गेले म्हणून तो पक्ष त्यांचा झाला असं होत नाही। तर ऑर्गनायझेशन जे आहे पक्षाचं ते कोणाकडे ते तपासून बघावं लागेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या पक्षाची जी घटना आहे त्याच्याप्रमाणे कोण चालत आहे, या 3 गोष्टींचा विचार करावा लागतो। ऑर्डर दिलेली आहे। 1985 साली पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला। यापूर्वी कोणतेही लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षात कधीही जात होते, मात्र त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होत नव्हतं। मुळात हा कायदा राजीव गांधी यांनी आणण्याचं कारण 1984 साली हरियाणातल्या गयालाल या आमदारांनी तब्बल एका दिवसात 3 वेळा पक्ष बदलले। जर एखाद्या आमदारानं खासदारानं पक्षाचा राजीनामा दिला तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं। जर निवडून आलेल्या आमदार खासदारानं पक्षादेशाचं उल्लंघन केलं तरी त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकत नाही। मात्र जर कुठल्या पक्षाच्या 2/3 आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। पक्षातून बाहेर पडलेल्या या 2/3 आमदारांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन करायला हवा किंवा दुसऱ्या पक्षात विलिनीकरण होणं गरजेचं आहे। जी चर्चा आहे त्याप्रमाणे खरंच ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरेंना तो मोठा धक्का असेल। असं घडलंच तर कुणाचा काय फायदा आणि तोटा होईल पाहूया। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर ठाकरेंचा संसदीय पक्ष कमकुवत होईल। ठाकरेंच्या पक्षाचं लोकसभेत अस्तित्व धोक्यात येईल। शिंदे गटाचे सध्या 7 खासदार आहेत। आणखी 6 खासदार शिंदेंच्या पक्षात आले तर 13 खासदारांसह शिंदेंचं बळ वाढेल आणि दिल्ली दरबारी वजनही वाढेल। बिहारच्या निवडणुका आणि नितीश कुमारांचा स्वभाव पाहता मोदींनाही जास्त खासदारांची गरज आहे। अर्थात ठाकरेंचे 6 खासदार फुटले तरची ही सगळी गणितं आणि आडाखे आहेत। पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्याचा ठाकरेंना प्रचंड राग आलाय हे माहीत असतानाही त्याच रात्री ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांकडे जातात। त्यामुळे खासदार ठाकरेंची साथ सोडणार का या प्रश्नाची चर्चा सुरू होते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।